प्रभाग क्रमांक 10 क मध्ये शिवसेनेची उमेदवारी जाहीर, गौतमी राहुल बागुल यांनी भरला अर्ज। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 क मध्ये शिवसेनेने अधिकृत उमेदवार जाहीर करत जोरदार तयारी सुरू केली आहे। प्रभाग 10 क मधून गौतमी राहुल बागुल यांनी आज शिवसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। सपना गार्डन येथील निवडणूक कार्यालयात त्यांनी आपला अर्ज सादर केला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौतमी बागुल या शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक दीपक साळवे यांची कन्या असून दीपक साळवे हे गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत आहेत। अनेक वर्षांच्या निष्ठावान सेवेनंतर या निवडणुकीत त्यांच्या मुलीला शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला न्याय दिल्याची भावना दीपक साळवे यांनी व्यक्त केली आहे। प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा अशा विविध समस्या गौतमी बागुल यांनी आधीच सोडविल्या असून त्यापुढेही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी तसेच आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या आशीर्वादाने गौतमी बागुल या भरघोस मतांनी निवडून येतील, असा विश्वास स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। प्रतिनिधी कृष्णा महाले, CNI महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। नमस्कार, मी गौतमी राहुल बागुल। मी प्रभाग क्रमांक 10 क मधून उभी आहे। माझा पक्ष शिवसेना शिंदे गटातून उभी आहे मी। आपले उद्देश काय आहेत? जनतेसमोर काय करणार? जे काही जनतेच्या समस्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। काय काय समस्या? ज्या काही असतील गटारीच्या किंवा लाईटीच्या, पाण्याच्या, ज्या काही समस्या ते घेऊन येतील माझ्यापर्यंत त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। हे तर प्रत्येक वेळेस हर सदस्य आणि हर कॅन्डिडेट बोलते की आम्ही जनतेचे आहेत। नवीन काय आहे? नवीन काय देणार जनतेला? स्त्रियांसाठी माझा खूप मोठा उपदेश, स्त्रियांसाठी पण माझा उपदेश असेल, सर्व स्त्रियांसाठी करण्याचा काही जे काही होईल माझ्याकडनं ते पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। थँक्यू मॅडम। थँक्यू।